घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की जानकी ही आता एकटीच तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि ती आता एकटक मोबाईलवरती बघत असते. ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो, पण जानकीचं लक्षच नसतं. ऋषिकेश तिथे येऊन 2 सेकंद उभा राहतो. शेवटी तो जानकीला हाक मारतो, तरी काही जानकी त्याला ओ देत नाही. ऋषिकेश जानकीला हात लावतो, त्याबरोबर जानकी लगेचच उठून उभी राहते आणि ऋषिकेशकडे बघते आणि म्हणत असते, अहो तुम्ही आलात? कधी आलात तुम्ही? मला कळलंच नाही. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, तुझं लक्ष सगळं फोनमध्ये असताना मी आलो. जानकी, एवढं काय तू एकटक निरखून फोनमध्ये बघत होतीस गं? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, ऐश्वर्याचं आणि तुमचं लग्न, त्यात माझी आई सापडत नाही आहे. मला सर्व गोष्टींचं खूप टेन्शन आलं हो. मला काहीच कळत नाही आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जानकी, काळजी करू नको. तुझी आई आपल्याला लवकरात लवकर सापडेल. आपण त्यांना शोधण्यासाठी तर हे सर्व करतोय ना. एकदा का त्यांचा पत्ता सापडला ना की आपण लवकरात लवकर त्यांना घरी परत घेऊन येऊ. तू काळजीच करू नकोस. त्यावर जानकी म्हणत असते, ते सगळं झालं हो, पण तुमचं आणि त्या ऐश्वर्याचं लग्न. ऋषिकेश, अहो ही गोष्ट मला सहन नाही होत आहे. त्यावर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, जानकी, अगं का उगाच तू जास्त विचार करतेस? हे सगळं नाटक आहे, माहिती आहे ना तुला सुद्धा. त्यावर जानकी म्हणते, अहो ऋषिकेश, पण जर हे खरं झालं तर मी स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत. तुमचं जर असं काही झालं तर मी मरून जाईन. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं शांत हो. हे बघ, असं काहीही होणार नाही आहे. तू का असं सगळा विचार करतेस? आपण हे सगळं एवढ्या हद्दीपर्यंत मुळात पोहोचूच द्यायचं नाही आहे. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, पण काळजी तर वाटणं स्वाभाविक आहे ना मला. त्यावर ऋषिकेश तिला सांगतो की हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना, असं काही होणार नाही आहे. हे बघ, मला फक्त तुझ्या डोळ्यात प्रेम बघायचं आहे माझ्याबद्दल. हे असे अश्रू, काळजी नाही आवडत गं मला तुझ्या डोळ्यात पाहायला. त्यावर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, पण त्यावर ऋषिकेश तिला सांगतो, पण वगैरे काही नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग झालं. त्यावर जानकी म्हणते, तुमच्यावर माझा पुरेपूर विश्वास आहे हो, पण त्या ऐश्वर्याचं काय? माझा ना तिच्यावरती अजिबात इतकाभरही कणभरही विश्वास नाही आहे. ती कशी आहे ते तुम्हाला पक्क माहिती आहे ना. अहो ती काहीही करू शकते हो. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ जानकी, काहीही झालं तरी मी आहे, तू काळजी करू नको. त्यावर जानकी म्हणते, तुम्ही आहात आणि तुम्ही फक्त माझे आहात, बाकी काहीही नाही. त्यावर ऋषिकेश लगेचच जानकीला होकार देतो, तर जानकी ऋषिकेशला घट्ट कडकडून मिठी मारते. ऋषिकेशसुद्धा जानकीला जवळ घेतो आणि हसत असतो. अर्थात त्याला आनंद झालेला असतो या गोष्टीचा. त्यानंतर आपण पाहतो की आता ऐश्वर्या ही पुन्हा एकदा त्या काळे कपडे घातलेल्या माणसाला भेटायला आलेली असते. आता तो माणूस तिला विचारतो, तू प्रॉपर्टीचे पेपर आणलेस का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, प्रॉपर्टीचे पेपर्स आणायला मला यावेळेस जमलेलं नाही आहे, पण तुम्ही काळजी करू नका. लवकरात लवकर मला प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स मिळतील याची सोय मी केलेली आहे. त्याबरोबर आता तो माणूस कशी विचारतो, तर ऐश्वर्या त्याला सांगत असते की मी ऋषिकेशसमोर लग्नाची अट घातली आहे आणि ऋषिकेशने ती मान्यसुद्धा केलेली आहे. म्हणजे एकदा का माझं आणि ऋषिकेशचं लग्न झालं की मग तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देणं मला सहज सोपं होऊन जाईल. म्हणून मी आणि ऋषिकेश लवकरच लग्न करणार आहोत. त्याबरोबर आता तो माणूस म्हणत असतो, काय जानकी असताना ऋषिकेशने तुझ्याबरोबर लग्न करायला परवानगी दिली आणि जानकी त्याला काहीच नाही म्हणाली का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नाही, आम्ही लग्न करणार आहोत आणि उलट जानकीने स्वतःहूनच या लग्नासाठी आम्हाला परवानगी दिली. त्याबरोबर आता तो माणूस म्हणत असतो, पण याचा पुरावा काय आहे की जानकीने स्वतःहून तुमच्या लग्नाला परवानगी दिली? तुला काय वाटतं ऐश्वर्या, हे सगळं एवढ्या सोप्या पद्धतीने होऊन जाईल का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे हे सोप्या पद्धतीत होऊ शकत नाही का? त्याबरोबर आता तो माणूस म्हणायला लागतो की आज मला तू पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलंस की तू तुझ्या नवऱ्यापेक्षाही मोठी मूर्ख आहेस. त्यावर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो, अगं तुला ही गोष्ट कशी काय नाही कळाली? आपल्या देशामध्ये एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करणं हे कायद्याने गुन्हा आहे, व्हॅलिडच नाही आहे. मग जर तू उद्या ऋषिकेशबरोबर लग्न केलंस तर तुझ्याकडे पुरावा काय आहे की ऋषिकेश
आणि तुझं लग्न झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिली बायको असताना दुसरी बायको ऋषिकेशने केली आहे आणि पहिल्या बायकोने त्याच्यासाठी परवानगी दिली आहे. त्याबरोबर आता ऐश्वर्या ही गप्प बसते. तर तो म्हणायला लागतो, त्यावेळेस तू कोर्टामध्ये सांगणार आहेस का की त्यावेळेस जानकीने आमच्या लग्नाला परवानगी दिली होती म्हणून, आणि तिने स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलं होतं. हा पुरावा तुझा किती काळ कोर्टात टक धरून राहणार आहे गं? अगदी 1 मिनिटसुद्धा नाही. मग ह्यावेळेस तू काय करशील? बोल, काही पर्याय आहे तुझ्याकडे? मग मात्र आता ऐश्वर्या खरोखरच गप्प बसते, कारण आता हा माणूस जे म्हणत असतो ते अतिशय योग्य असतं. ऐश्वर्याकडे तर काही पुरावाच नसतो की ऋषिकेश हा तिच्याबरोबर लग्न करणार आहे. आता पुढे तो तिला विचारतो की जर ऋषिकेशने तुझ्याशी लग्न केलं आणि जानकी तुरुंगातून परत आल्यानंतर ती ऋषिकेश माझा नवरा आहे, मला परत कर, असं जर तुला म्हणाली तर तू काय करशील? मग मात्र आता ऐश्वर्या विचारात जाते. तर तो माणूस पटकन डिवोर्स पेपर्स काढतो आणि ऐश्वर्याच्या हातात देत म्हणतो, हे घे ऋषिकेश आणि जानकीचे डिवोर्स पेपर. ऐश्वर्या त्याला विचारते, पण तुम्हाला कसं माहिती की मी त्यांच्याकडून लग्नाची मागणी घातली आहे किंवा मी हे सगळं केलं आहे? तुम्हाला तर मी यातलं काही सांगितलंच नव्हतं. त्यावर तो माणूस म्हणत असतो की मला न विचारता जरी तुम्ही एखादी गोष्ट केलीत ना, तरीही माझं लक्ष बरोबर असतं. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, काय? त्यावर तो माणूस सांगतो, हो, तुला काय वाटतं मी फक्त बोलतो का? नाही ऐश्वर्या, मी जे बोलतो ना, माझं तिकडे अगदी व्यवस्थित बारीक लक्ष असतं. लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर हात मिळवणी जरूर केली आहे, पण माझं लक्ष आहे. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की सौमित्र हा आता सगळ्या कन्स्ट्रक्शन साईट्सची माहिती गोळा करत असतो, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर कळावं की जानकीची आई नेमकी कुठे आहे. तो अवंतिकाला म्हणतो, हे बघ अवंतिका, मी आत्तापर्यंत 4 कन्स्ट्रक्शन साईटची माहिती सगळी गोळा केलेली आहे. आता त्याचे सगळे फोटो वगैरे सुद्धा मला मिळतीलच. त्याबरोबर आता अवंतिकाचं मात्र सौमित्र काय बोलतो याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं. ती खोलीमध्ये येडझाऱ्या मारत असते. सौमित्र हा अवंतिकाकडे येतो आणि अवंतिकाला विचारतो, अवंतिका काय झालं, मी तुझ्याशी बोलतोय. त्यावर अवंतिका म्हणते, सॉरी सौमी, ॲक्च्युली मी वेगळ्या विचारामध्ये हरवले होते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय म्हणत होतास तू? त्यावर सौमित्र म्हणतो, ते सोड, तू मला सांग, तू एवढा कसला विचार करतेस? त्यावर ती म्हणायला लागते, सौमी, अरे ह्या मूर्ख ऐश्वर्याने ऋषिकेश दादांसमोर लग्नाची अट घातली. जर तिने ती अट तुझ्यासमोर घातली असती तर? त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्या असं का करेल? त्यावर ती म्हणत असते, अरे तिचा पहिल्यापासून तुझ्यावरती डोळा होताच ना, विसरतोयस का तू? त्याबरोबर आता सौमित्र म्हणत असतो, हे बघ, काहीही असलं ना तरीसुद्धा अवंतिका, आपलं नातं हे एवढं तकलादू नाही आहे की कोणीही येईल आणि मला तुझ्यापासून दूर करेल. त्यावर ती म्हणत असते, अरे सौमित्र, पण माझ्या मनामध्ये हे विचार येणं स्वाभाविक आहेच ना. बघतोयस ना तू, आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी किती वर्षांचा संसार आहे त्यांचा, तरीही ती ऐश्वर्यामध्ये आली ना. अरे मला खूप काळजी वाटते रे त्या दोघांची, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल ना जर ती ऐश्वर्या. त्याबरोबर आता सौमित्र म्हणतो, ऐक 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 ऐक, तू फार विचार करायला लागलीस आणि तू एवढा विचार नको करूस. तुला जे आणि जसं वाटतंय ना तसं काही होणार नाही आहे अवंतिका. तू काळजी करू नको बरं, सगळं व्यवस्थित होईल खरंच. आणि आता ना तू माझ्याबरोबर खाली जेवायला चल लवकर. तू जर जेवायला आलीस ना तर आणि तरच खाल्ल्यापोटी तुझ्या डोक्यातले हे फालतू विचार बंद होतील. चल चल चल. आणि मग आता सौमित्र अवंतिकाला घेऊन खाली जेवायला येतो. तर आता इथे सुमित्रा हे ऋषिकेशला विचारत असते, ऋषिकेश काय ठरलं मग तुमचं? त्याबरोबर आता आजी म्हणत असते, त्याने जो निर्णय घेतला आहे ना तो अतिशय योग्य आहे. एकदम बरोबर निर्णय घेतलेला आहेस तू ऋषिकेश, ऐश्वर्याबरोबर लग्न करण्याचा. इतक्यात पुढे ती म्हणते, जानकी आता तुरुंगात जाईल. मग पुढे तर आता त्या ठिकाणी सौमित्र आलेला असतो आणि सौमित्र म्हणत असतो, कोणी काहीही बोलू दे किंवा कोणाला किती जोर लावायचा आहे तेवढा लावू देत, पण जानकी वहिनी जेलमध्ये जाणार नाही, कारण तिला मी बाहेर सोडवणार आहे आणि मी तिला सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणत असते की हो, तू तिचा पाठीराखा आहेस ना, सोडव तिला, सोडव हो, पण जर खरोखर ती जेलमध्ये गेली तर मग तू काय करशील रे? त्याबरोबर तो म्हणत असतो, आजी तू असं का बोलतेस? त्याबरोबर आजी म्हणत असते, मी चुकीचं काहीच बोलत नाही आहे. त्याबरोबर तो म्हणायला लागतो, नाही तू चुकीचंच बोलतेस, कारण जानकी वहिनीने
मुळात काही केलेलंच नाही आहे, त्यामुळे तिने जेलमध्ये जाण्याचा प्रश्न कुठे उद्भवतच नाही. कळलं तुला? आणि काहीही झालं तरी मी तिला जेलमध्ये जाऊच देणार नाही आहे हे मला माहिती आहे. मग कोणीही कितीही ताकद लावली ना तरी त्याची गाठ माझीशी आहे, एवढं मात्र समोरच्याने लक्षात ठेवायचं. त्याबरोबर आता लगेचच आजी सुमित्राला म्हणते, सुमित्रे बघ बरं, तुझा हा मुलगा माझ्याशी सतत कसा वाद घालत असतो, तो याला जरा समजावून ठेव, आजी आहे मी. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, आजी नेहमी मुलांसमोर आदर्श ठेवते बरोबर वागण्यासाठी, पण तू जर स्वतःहूनच चुकीच्या व्यक्तीचं सतत कौतुक करत गेलीस तर मग काय करणार? जर तू चुकीत असशील तर मग तू पचवत सुद्धा जा मी जे बोलेन ते. कारण जानकी वहिनी फक्त तुला आवडत नाही म्हणून तिच्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न होतंय ही गोष्ट तू कशी काय ॲक्सेप्ट करू शकते? आणि मुळात कोणीतरी जाऊन ना त्या ऐश्वर्याला समजावा की पहिलं लग्न झालेलं असताना मुळात दुसरं लग्न व्हॅलिडच नसतं. त्यामुळे तू जे काही हे बोलतेस ना तो फक्त निव्वळ मूर्खपणा आहे, मूर्खपणा, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीसुद्धा नाही आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या आता म्हणायला लागते, बरोबर बोललात तुम्ही वकील साहेब. आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात तर ऐश्वर्या पुढे येत म्हणते, हो आजी, बरोबर बोलतायत वकील साहेब आपले. आणि यावेळेस मला त्यांचं पटतंय हा, कारण ते जे बोलले ते अगदी अतिशय खरं बोलले. अहो, जर ऋषिकेशचं पहिलं लग्न झालेलं आहे तर त्यांनी माझ्याबरोबर लग्न केलं तरी ते व्हॅलिड मानलंच जाणार नाही. त्याबरोबर ती म्हणते, हे डिवोर्स पेपर्स तुम्ही सह्या करा, ऋषिकेश आणि जानकीचे डिवोर्स पेपर्स. त्याबरोबर हे ऐकून जानकीला खूपच जास्त राग येतो. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू आमचे डिवोर्स पेपर्स आणलेस, तुला लाज नाही का वाटली? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, नाही, मला का लाज वाटेल? त्याबरोबर आता इतक्या निर्लज्जपणे ती ही गोष्ट कशी काय बोलू शकते हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. तर ऐश्वर्या म्हणत असते, आता जर तू स्वतःहूनच तुझ्या नवऱ्याचं लग्न माझ्याबरोबर लावून द्यायला तयार झालेली आहेस तर मग मला डिवोर्स पेपर्स आणायला कसली लाज? त्याबरोबर पुढे आता आजी म्हणत असते, म्हणजे खरंच पहिलं लग्न झालं असेल तर दुसरं लग्न ग्राह्य धरलं जात नाही का गं ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो नाही ना आजी, पहिलं लग्न झालं असेल ना तर दुसरं लग्न ग्राह्य नाही धरलं जात. हां, आता अर्थात या लोकांना वाटत असेल की मला कायदा माहीतच नाही आहे, पण मलासुद्धा कायदा माहिती आहे. मी फक्त समोरून कोणी काही बोलतंय का माझ्याशी येऊन याची वाट बघत होते. आता आपल्या घरात 2-2 वकील आहेत, म्हणजे अर्थात आपल्या वकिलांनी जानकीला ही गोष्ट सांगितली असणारच की पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न ग्राह्य धरलं जात नाही म्हणून. पण बघा, माझी काळजी कोणालाच नाही हो, कोणी माझ्याशी स्वतःहून बोलायला आलं नाही. अर्थात आता यांच्या जानकी वहिनीने यांना सांगितलं असेल की माझ्याशी कोणी बोलायचं नाही म्हणून, परवानगी दिली नसेल हो माझ्याशी बोलण्याची. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच अवंतिका हिला राग येतो आणि अवंतिका ही ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या हे बघ तू. त्याबरोबर लगेच आता ऐश्वर्या ही तिला म्हणते की हे बघ, मी तुझ्याशी बोलतच नाही आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच तू मध्ये बोलू नकोस. त्याबरोबर मग अवंतिका ही गप्प बसते. तर आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते की पहिले जानकीचे डिवोर्स पेपर्सवरती सह्या झाल्याशिवाय माझं आणि ऋषिकेशचं लग्न होऊच शकत नाही, आमचं लग्न व्हॅलिड धरलंच जाणार नाही. आणि जर उद्या जानकी तुरुंगातून सुटून आली आणि मला म्हणाली की आता ऐश्वर्या मला माझा नवरा परत दे, तर मग माझ्याकडे पुरावा काय आमच्या नात्याचा? जोपर्यंत जानकी या डिवोर्स पेपरवर सह्या करत नाही तोवर मी आणि ऋषिकेश आमच्या सुखी संसाराला सुरुवात नाही करू शकत. आणि मग आता ऐश्वर्या पुढे कांगावा करत म्हणायला लागते, आई अहो बघा ना, स्वतःच्याच आईला जीवानिशी मारणाऱ्या, पाण्यात बुडवणाऱ्या मुलीला आपल्या घरात राहायला मिळतंय, खरंच किती चुकीची गोष्ट आहे ही. त्यावर जानकी म्हणते, ऐश्वर्या आता गप्प बस, नाहीतर मी तुझं थोबाड फोडेन. आणि आता ऐश्वर्या तरीही गप्प बसत नसते. जानकीचा तोल सरकतो आणि त्या जानकी आता ऐश्वर्यावरती हात उचलते. त्याबरोबर सुमित्रा ही उठून उभी राहते आणि जानकीला म्हणत असते, जानकी हे बघ, थांब, असं काही नको करूस, अगं तिची अवस्था काय आहे कमीत कमी ते तरी बघ. त्यावर जानकी म्हणत असते, आई अहो पण बघा ना कसं बोलतेय ती स्पष्टपणे. त्याबरोबर मग सुमित्रा ही तिला म्हणायला लागते की जानकी अगं. त्यावर जानकी म्हणते, कशी शांत राहू मी? अहो आज हिने चक्क माझे आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर्स आणले, तिची एवढी मजल. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, कशी वागू शकते ही असं? त्यावर आजी म्हणायला लागते, अगं जानकी, पण आता तू ऋषिकेश आणि ऐश्वर्याला लग्न करण्यासाठी सहमती देऊन टाकली आहेस ना, मग करून टाक या कागदपत्रांवर सह्या.
त्यावर मग मात्र आता जानकीला खूपच जास्त राग येतो. जानकी म्हणते, आजी अहो बाकीच्या वेळी ठीक आहे, पण कमीत कमी आज तरी तुम्ही माझी अवस्था समजून घ्या आणि माझी बाजू घ्या. त्याबरोबर आता सुमित्रा म्हणत असते, अगं जानकी पण तू लग्नाला स्वतःहून परवानगी दिली आहेस की नाही? मग आता तू पेपर्सवरती सह्या करायला का उगाचच्या उगाच आढेवेढे घेतेस? करून टाक ना तू त्या कागदपत्रांवरती सह्या. त्याबरोबर मग मात्र आता सगळेच जण सुमित्राकडे बघायला लागतात. तर जानकी ही स्पष्टपणे सांगते, नाही काहीही झालं तरी मी या पेपर्सवरती सह्या कधीच करणार नाही. मग अगदी माझा जीव गेला ना तरीही पेपर्सवरती सह्या करणार नाही, बास. त्याबरोबर आता ऐश्वर्या म्हणायला लागते, तुम्हाला काय वाटलं माझं नाटक, तुमचं नाटक मला कळणार नाही का? म्हणजे तुम्ही नंतरनं पोलिसात तक्रार करणार की आमचं लग्न व्हॅलिड नाही आहे म्हणून आणि मला जेलमध्ये घालवणार, हेच तुमचं नाटक होतं ना? त्यावर जानकी म्हणते, मी पेपर्सवर सह्या करणार नाही आणि ती आता तिकडनं सरळ निघूनच गेलेली असते. त्याबरोबर आता ऋषिकेशसुद्धा जानकीच्या मागोमाग खोलीत चाललेला असतो. तर ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, जा जा ऋषिकेश, तुम्ही जा आणि जरा तुमच्या जानकीला समजूत घालून सांगा, तिला जरा शहाणपण शिकवा आणि सांगा तिला की तिला डिवोर्स पेपर्सवर सह्या कराव्या लागतील म्हणून. त्याबरोबर आता सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश खरंच जा आणि समजाव जानकीला, कळतंय ना मी तुला काय समजावायला सांगते ते? त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो आई मला व्यवस्थित कळतंय तुला काय सांगायचं आहे ते, मी जाऊन बोलतो जानकीबरोबर, तू काळजी करूच नको. त्याबरोबर आता लगेचच सुमित्रा ही अवंतिका आणि सौमित्रला सुद्धा इशारा करते की तुम्ही सुद्धा जा. तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, हे सगळं मला या घरामध्ये राहता यावं यासाठी मी करते का? नाही, खरंच नाही. हे सगळं मी करते ते म्हणजे माझ्या पोटात असलेल्या सारंगच्या बाळासाठी. खरंच जेव्हा मी या पोटावरून माझ्या हात फिरवते ना तेव्हा खरोखर कधीकधी मला खूप आनंद होतो, पण कधीकधी मला मन अगदी गहिवरून यायला होतं. म्हणजे जेव्हा माझं बाळ जन्माला येईल तेव्हा त्याला बाबा म्हणायला कोणीसुद्धा नसेल. आजी तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सारंगच्या आठवणीत रोज रोज मरत झुरत मी या संपूर्ण घरामध्ये वावरत असते. त्यावेळेस माझ्या मनात फक्त एकच गोष्ट येते, माझा सारंग जर जिवंत असते तर त्यांनी माझ्या ह्या 9 महिन्यांचं अगदी 16 करून टाकलं असतं खरंच. पण आज ते ज्या जगात नाही आहेत, 16 माझ्या ह्या 9 महिन्यांचा नाही झाला तरी मला काही फरक पडत नाही, चालेल, पण माझ्या बाळाच्या आयुष्याला सुतक लागता कामा नये. त्यानंतर आता तो माणूस इकडे विचार करत असतो की चला आता कसं सगळं आपल्या मनाप्रमाणे घडलं. त्याने एक बदामाचं मार्क आणि त्याच्यामध्ये 2 बाण टाकलेले असतात आणि मुद्दामून त्याने ते पेपर्स जानकीकडे पाठवलेले असतात. आणि आता तो म्हणत असतो, जानकी ते मार्क बघेल आणि भूतकाळ तिच्यासमोर येईल. भूतकाळ तिच्यासमोर आला की कशी मज्जा येईल. आता जानकी ते मार्क बघते आणि मग आता ती म्हणायला लागते, हे मार्क ऋषिकेश कुठेतरी बघितलंय, ओळखीचं वाटतंय, हो की नाही? त्यावर ऋषिकेश ते मार्क बघतो आणि आता ते दोघं नवरा बायको विचार करायला लागतात की ते मार्क नेमकं त्यांनी कुठं बरं बघितलंय. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या दिवशी घरामध्ये चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी जानकी आलेली असते आणि जानकी म्हणत असते की 1 मिनटं थांबा, कोणीही काहीही ठरवू नका. आधी ऐश्वर्या तू मला सांग की तुला हे डिवोर्स पेपर्स कोणी दिलेत? त्याबरोबर आता ऐश्वर्या ही काहीच बोलत नसते. तर जानकी म्हणते, ऐश्वर्या बोल, हे डिवोर्स पेपर्स तुला कोणी दिलेत? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की ज्यावेळेस जानकीचा भूतकाळ येऊन तिच्यासमोर उभा राहील त्यावेळेस नक्की तिचा भूतकाळ काय असेल आणि तो भूतकाळ समोर आल्याच्या नंतर जानकी कशा पद्धतीने त्याच्यावरती रिॲक्ट होईल.